नमस्कार. आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. इकडे पुरणपोळीचा स्वयंपाक तयार करत आहोत. त्यामध्ये भजे तळून झालेले आहेत, आमटीचं वाटण वाटून झालेलं आहे, पुरण झालेलं आहे आणि आता इकडे माझी एक जाऊ हारांच्या माळा ओवत आहे. इकडे बच्चे कंपनी आणि त्यांचे काका गाड्या स्वच्छ करत आहेत. गाड्या स्वच्छ धुवून पुसून त्याला हार वगैरे घालून पूजा करून घेणार आहेत, कारण गाडी म्हणजेच एक लक्ष्मी आहे. इकडे अशा प्रकारे आमच्या मुलींनी घराची सजावट केलेली आहे. घराची सजावट करून झाल्यानंतर जिथे लक्ष्मी पूजन करायचं होतं तिथे थोडंसं फुलाचं आणि पानांचं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. शास्त्रांमध्ये आंब्याच्या पानाला किंवा आंब्याच्या तोरणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मी इथे आंब्याची पाने आणि झेंडूची फुले लावून थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर दारामध्ये आम्ही तिघी जावांनी छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली. इकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संध्याकाळच्या वेळी घराचा व्ह्यू असा दिसत आहे. खूप छान असं डेकोरेशन मुलांनी केलेलं होतं. मी सांजेच्या वेळेला घरावरून नारळाचा उतारा करून घराची दृष्ट काढून घेतली आणि नंतर सर्व पणत्यांमध्ये तेल आणि वाती भरून दिवे लावून घेतले. ते सगळ्या पणत्या एका ताटामध्ये घेऊन आम्ही वरती जाणार, सगळीकडे दिवे लावणार. तोच जोरात पावसाने सुरुवात केली. खूप वादळ आणि खूप पाऊस, त्यामुळे एकही दिवा बाहेर लावता आला नाही. मग म्हटलं चला छानशी दिव्यांची सजावट लक्ष्मी भोवतीच करूया. लक्ष्मी पूजनासमोर छान मस्त रांगोळी काढून मी आणि माझ्या यजमानांनी छान पूजा करून घेतली. आमच्या घरामध्ये लक्ष्मी पूजनाच्या वेळेला आवर्जून श्री सूक्त आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ केला जातो. इथे सर्व पूजा संपन्न झाली आणि नंतर आरत्या करून घेतल्या. आम्ही नेहमी दरवर्षी लक्ष्मीपूजनाला 5 आरत्या म्हणतो. लक्ष्मीपूजन करून तयार झालं, परंतु मूड गेला कारण खूप पाऊस आला. त्यामुळे मला फटाक्यांचे व्हिडिओ सुद्धा बनवता आला नाही. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी फॅमिली फोटो सेशन केलं. तुम्हाला हा माझा दिवाळीचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.